आता बघणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 घडामोडी। नवी मुंबईत पुलवामा हल्ल्यात गुन्हा दाखल झाल्याची धमकी देत भामट्याचा वृद्धाला 32 लाखांचा गंडा। नवी मुंबई सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल। मुंबईतल्या 6 मतदारसंघांमध्ये मुलुंडमध्ये सर्वाधिक 59.6% मतदान तर कुलाब्यामध्ये सर्वात कमी 36% मतदान। मुंबईसह उपनगरात प्रचंड उकाड्यानं नागरिक हैराण। पुढचे 3 दिवस उष्मा कायम, हवामान विभागाचा अंदाज। तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे विस्कळीत। टिटवाळा ते सीएसएमटीला जाणाऱ्या लोकल गाड्या 20 मिनिटं उशिरानं धावतात। स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी। राज्यभरात ज्येष्ठांसाठी महारेराची नवी नियमावली लागू। गृहनिर्माण प्रकल्पात इमारत संकल्पचित्र, जिने, लिफ्ट, रॅम्प अशा प्रत्यक्ष घटकांबाबत काळजी घेण्याचे निर्देश जारी। मुंबईतल्या अनधिकृत होर्डिंगवर महापालिकेकडून विभागीय स्तरावर कारवाई सुरू। सर्व होर्डिंगची झाडाझडती घेण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश। यंदा पीओपी गणेश मूर्तींना सरसकट बंदी। मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय। यंदा शाडूच्या मूर्तीशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही। मान्सूनची अरबी समुद्राच्या दिशेनं वेगानं वाटचाल। दक्षिण भारतात जोरदार पाऊस। महाराष्ट्रात 26 मे पर्यंत हलक्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। बेस्टच्या मर्यादित सेवेमुळे मतदारांचे हाल। राजकीय नेत्यांकडून रिक्षा, टॅक्सी आरक्षित केल्यानं मतदानाच्या दिवशी मतदारांचे हाल झाल्याचे चित्र।